विरोधातल्या भावना आणि काही लोक बाजूनी आहेत, परंतु ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून, लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल. कारण हा शक्तिपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे. जसा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला आणि सुरुवातीला देखील त्याला विरोध झाला, परंतु शासनाने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा आणि बागायती जमिनी असतील, जिरायती जमिनी असतील, या सर्वाचा सारेसार विचार करून त्यांना मोबदला दिला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांची जागा कमी होती, दिलेल्या पैशामध्ये आणखी जागा जादा घेतली आणि इतरही व्यवसायामध्ये पैसे टाकले. तर मला वाटतं या बाबतीमध्ये 3-4 पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून, लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तिपीठ जो आहे हा शक्तिपीठ महामार्ग पुढे जाईल. कुणावरही जोर जबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बरोबर, स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली. खास करून कोल्हापूर जिल्ह्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अधिसूचना रद्द केली होती. परत काय केली जाणार? कोल्हापूर मध्ये जो विरोध आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांशी, त्या भागातल्या भूमिपुत्रांशी आणि लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून जे काही 2-3 पर्याय आहेत ते देखील त्यांच्या समोर ठेवून आपण निर्णय घेऊ. त्यासोबत निधी वाटपासंदर्भात काही बैठक आपली सोबत बैठक होती. अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं. त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे. त्यामध्ये आढावा समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये, नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे. महाराष्ट्र की हार को राहुल गांधी पचा क्यों नहीं पा रहे हैं? महाराष्ट्र की हार को राहुल गांधी क्यों नहीं पचा पा रहे हैं? ट्विट केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये 7% मतं वाढलेली आहेत. राहुल गांधी यापूर्वी देखील अनेक वेळा निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केलेले आहेत, ईव्हीएमवर आरोप केलेले आहेत. खरं म्हणजे विरोधी पक्षनेता असताना अशा प्रकारच्या आरोप करणं हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ते जेव्हा कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये जिंकले किंवा त्यावेळेस त्यांनी निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमवर आरोप केले नाहीत. ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यादा जागा मिळाल्या त्यावेळेस त्यांनी ईव्हीएमवर आरोप केले नाहीत, निवडणूक आयोगावर आरोप केले नाहीत. जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल असतो, जेव्हा त्यांच्या बाजूने निर्णय असतो त्यावेळेस निवडणूक आयोग पण चांगला असतो, ईव्हीएम पण चांगली असते. आता त्यांना निवडणूक आयोगाने स्वतः बोलवलेलं आहे की तुम्ही ह्या तुमच्या काय तक्रारी आहेत त्या सांगा. तुम्ही या बाहेर मीडियामध्ये बोलण्यापेक्षा एक तर निवडणूक आयोगाला भेटलं पाहिजे किंवा कोर्टात जायला पाहिजे. हे फुकट चर्चा करून, फेक नरेटिव्ह पसरवून हे बदनाम करण्याचं नाटक आहे, बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. परंतु या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या महाराष्ट्रामध्ये गेल्या आम्ही 2.5-3 वर्ष जे काम केलं त्या कामाची पोचपावती, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असेल, कामाची पोचपावती दिलेली आहे. राहुल गांधी बार बार ऐसे आरोप लगाते हैं कि आज भी उन्होंने कुछ आरोप लगाया है, कुछ चुनाव क्षेत्र में ज़्यादा मतदाता थे. मेरा उनको सवाल है